तुमच्या भाऊची चालू आहे भाऊ नाईट शिफ्ट. मग नाईट शिफ्ट करून सकाळी 7:30ला रूमवरती आलो. मग कपडे वगैरे चेंज करून मस्त फॅन लावून सनी बसलो होतो भाऊ. आणि या भावाचं तर अलगच चालू होतं अजून. जंगली रमी पे आओ ना महाराज. तुमच्या भावाने एक वस्तू ऑर्डर केली होती भाऊ आणि कुरिअरवालाचा पण कॉल आला होता. मग मित्राला सांगितलं, म्हटलं चला आपल्याला पार्सल घ्यायला जायचं आहे म्हटलं. मग मित्र सांगायला लागला की पाऊस चालू आहे म्हणून. मग बाहेर आलो भाऊ, पाऊस चालूच होता. पण तरी मित्राला घेऊन निघालो भाऊ आम्ही पार्सल घेण्यासाठी. मित्राला घेऊन निघालो भाऊ मग मित्राच्या रूमवरती, कारण तुम्हाला तर माहीतच आहे की पार्सल घ्यायला जायचं आहे म्हणून मग गाडी तर लागणारच आहे. फायनली आम्ही पोहोचलो होतो मित्राच्या रूमवरती. मग काय मित्राने गाडी वगैरे काढली आणि वरून पाणी पण चालू होतं. पण मग तरी पण गाडी काढली आणि आम्ही निघालो भाऊ मग पार्सल घेण्यासाठी. तर मित्रांनो, पाण्यामध्ये गाडीवरती फिरायला कोणाकोणाला आवडते कमेंटमध्ये नक्की सांगा. तुमच्या भावाला तर खूप आवडतं भाऊ पाण्यामध्ये गाडीवरती फिरायला. तुम्हाला तर माहीतच आहे भाऊ की मी नीलराज कंपनीमध्ये कामाला आहे आणि मी माझ्या ॲड्रेसवरती पार्सल मागवलं असतं, पण मग ते डायरेक्ट गावाकडे गेलं असतं म्हणून मी कंपनीचं ॲड्रेस दिले होतं. आणि मग मी पोचलो होतो भाऊ कंपनीच्या प्लॅन 1वरती. कंपनीजवळ पोचलो होतो भाऊ. मग डायरेक्ट गेलो सिक्युरिटीला विचारलं, म्हटलं पार्सल आलं आहे का. सिक्युरिटी सांगायला लागला की तुमचं कोणतंच पार्सल आलं नाही म्हणे. मग मी विचार केला, म्हटलं पण पार्सल दिलं होतं. मग परत तिथून आम्ही निघालो भाऊ मग प्लॅन 2ला. प्लॅन 2च्या आधीच रस्त्यामध्ये प्लॅन 3 लागतो भाऊ. मग मित्राला सांगितलं, म्हटलं प्लॅन 3वरती गाडी घे. मग तिथं गेलो प्लॅन 3ला आणि तिथं जाऊन सिक्युरिटीला विचारलं, म्हटलं पार्सल आलं आहे का. सिक्युरिटी सांगायला लागला नाही म्हणे, इथं पण नाही आलं आहे म्हणे. मग मित्राला सांगितलं, म्हटलं पार्सल मित्राला घेऊन आम्ही निघालो. मित्राला घेऊन निघालो भाऊ प्लॅन 2कडं. तर हे आहे मित्रांनो प्लॅन 2, जिथं मी कामाला आहे. तिथून आम्ही सरळ निघालो डायरेक्ट कंपनीच्या हेड ऑफिसकडं. फायनली आम्ही पोहोचलो होतो हेड ऑफिसला आणि सिक्युरिटीने तिकडून पार्सल घेऊन आला. पण मग पार्सल हातात घेतलं तेव्हा कुठं जाऊन सनी मला बरं वाटलं की पार्सल भेटलं असं आपलं. तर मित्रांनो, पार्सल घेऊन निघालो आम्ही रूमला जाण्यासाठी. तर एवढंसं पार्सलसाठी आम्हाला एवढं दमावं लागलं. तर मित्रांनो, पार्सल नेमकं मागवलं काय त्याच्यासाठी ब्लॉग लास्टपर्यंत बघा. फायनली आम्ही पोहोचलो होतो मित्राच्या रूमवरती. मग काय मित्राची गाडी वगैरे लावली आणि पाण्यामध्ये एवढे ओले झालो होतो का एकदम थंडी वाजत होती. मग काय गाडी लावून सनी आम्ही निघालो मग रूमकडे जाण्यासाठी. फायनली आम्ही रूमवरती पोचून गेलो होतो. मग काय पटकन रुमाल वगैरे घेतला आणि डोकं पुसून घेतलं. म्हटलं सर्दी वगैरे होऊन जाईल. डोकं वगैरे पुसून सनी बसलो मग पार्सल ओपन करायला. तर मित्रांनो, पार्सल काय असेल कमेंटमध्ये नक्की सांगा. चला मग तुम्हाला दाखवतो. तर हे बघा भाऊ, ह्या 2 गोष्टींसाठी आम्हाला एवढी धावपळ करावं लागली. तर चला मग व्हिडिओला लाईक करून आपल्या आयडीला फॉलो करून द्या.